विशेष जावन शास्त्राध्ययन शास्त्रा विषयाचेर विशेष जावन शिकतले एक अध्ययन कोरका म्हणजे शास्त्र कसलं म्हणून ओळख. शास्त्र म्हणून शब्दात मस्तकडे ऐकतात शास्त्र हे शास्त्रात सांगला शास्त्रांत शास्त्रांत शास्त्र म्हणून शब्द अर्थ कसलो म्हणून सांगला रे शिष्यते अर्थम यथावस्थितम अर्थम एबिहि शास्त्र खंचकी हंत दुखून खंचकी यथार्थ जावन आशिल्लो तसलो विषय खंयच्या दुखून आमका प्राप्त जाता शास्त्र म्हणटात. म्हळ्यार आमगेल ज्ञानाक साधन जालें तसल्या विषयाक शास्त्र म्हणटात. तसल त्या शास्त्रात प्रमुख जावन नाना रितीर मस्त शास्त्र सच एक नाही दोन नाही आमगेल खंयची सनातन आमगेल विशेष जावन आशिल्लो तसले एक आस्ती म्हळ्यार पठ्य जायना तितले एक शास्त्राचे एक आशिल्लो तसले एक एक वास्ट ताजे एक खंयची जावका आशिल्ले एक आयाम तसल त्या शास्त्रा आयामान येतना प्रधान जाव शास्त्रांत हे सांगता जाल्यार दोन्ही दर्शन म्हणटात. दर्शन म्हणून सांगल्यार तांगेले व्यू पॉइंट ऑफ व्यू म्हणटा आपलो तशी तसले दर्शन प्रपंच म्हणटात. ह्या दर्शन प्रपंचांत दोन प्रपंच आसच एक आस्तिक प्रपंच एक नास्तिक प्रपंच दोन्ही सनातनांतू अशीत आमगेल भारत देशांतू संबंध पाविल तसल दोन्ही आस्तिक येसची नास्तिक येसची शब्दो मस्त नित्य ऐकताच आम्ही आस्तिक नास्तिक जाल्यार ते आस्तिक म्हणल कसले नास्तिक म्हणल कसले म्हणल्याक अर्थ कसलो हाजे शब्द अर्थ कळना. आस्तिक म्हणल शब्द अर्थ कोण की वेद असची असं म्हळ्यार कसले प्रमाण जावन असच वेदा सांगेल पुरे सत्य म्हणून तरी कोण की नमून येताची तांकां आस्तिक म्हणचे. वेद सांगेल असं त्या वेदा सांगेल पुरे फट्टी म्हणून कोण की सांगून येताची तांणी नास्तिक म्हणचे. अस्ति इति वादिनः आस्तिकाः नास्ति इति वादिनः नास्तिकाः असं म्हणून सांगतले आस्तिक ना म्हणून सांगतले नास्तिक अशी ह्या आस्तिकांत जाल्यार ते वेदा विषय येतना वेद म्हळ्यार कितले पुराणा कळला चार वेद आस ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद त्या एक एक वेदांत जाल्यार जावका आशिल्ले संहिता ब्राह्मण अरण्यक उपनिषद म्हळेल तसं भाग असची पुराणा कळ्ळर विषय अपस्तंतु कसलं एक विश्लेषण आहे वचना त्या वेदाक अंग म्हणून असच वेदांग म्हणतात स अंग असच शिक्षा व्याकरण छंदो मागिरी ज्योतिष्य तदनंतर मीमांस आणि कल्प हे खंयची स वेदाच अंग शिक्षा कल्प व्याकरण छंदो ज्योतिष्य मीमांसित हे खंयची स अंग सची हे स अंगाक वेदांग मागिरी अनेक येतना इतिहास म्हणतात. रामायण अस महाभारत अस तशीची वर्णल खंयची अशिल तसले एक खंयची एक घटने वयल्यान जो एक खंयची एक हाजी विशयाचेर सांगू येईल तसल खंयची एक ग्रंथ असल्यार ताका इतिहास म्हणटात. अनेक पुराण पुराण म्हणून सांगल्यार स्पष्ट कळतं पुऱ्या जनाक 8 पुराण असच. रामायण कसलं म्हणून सांगल्यार केलो जन पुराण म्हणून का की शास्त्र म्हणून का की कसं म्हणून का म्हणून मस्त नागोत ना. रामायण पुराण नाही रामायण इतिहास महाभारत इतिहास भागवत पुराण ब्रह्मपुराण विष्णू पुराण नारद पुराण हे म्हणून सांगून 8 पुराण असच हे महापुराण म्हणतात. मागीर अनेक 108 उपपुराण इत्यादी तसेच हे खंयची अगिल तसले येवन सांगिले तसले खंयची विशेष जावन आशिल्ले पुरे प्रमेय ग्रंथ म्हणतात. खंयची पुरे जना नमगून येईल तसले विषय जाल्यार हांव तो पुरे नमगता म्हणून सांगल्यार आम्ही पुरे नमगनाच सगळेच आमकां पुरे मान्य म्हणून जाल्यार पुरे मान्य नाही हे आम्ही स्पष्ट मनात दवरता. तांतू खंयचे पुरे वेद एक अक्षरे तांतू व्यर्थना एक स्वरे व्यर्थना तितले सर्वोच्च प्रामाण्य वेदास
वेदांत सांगेल तसं प्रत्येक शब्द ज्याला ग्राह्यच, त्या अर्थ तुम्ही सांगेल अर्थ जाऊ का म्हणणार, ज्याला वेद मात्र ग्राह्यच. हे कोणकी आस्तिक सची आणि पुरे जना वेदाक मान्य देऊ का, त्या वेदाक संबंध पावेल तसं वेदांगाक तक मान्य देऊ का. हे वेद वेदांगा सोड मागीर येताना पुराण प्रपंचात, त्या पुराण प्रपंचांतू पुराणांतू पुरे पुराणे जलरी हे काणगेव का म्हणत तसल अनिवार्य नाकी. पुराणांतू तीन विधा पुराण असते. एक सात्विक पुराण म्हणस, राजसिक पुराण म्हणस, तामसिक पुराण म्हणस. स तंतु सात्विक पुराण पद्म पुराणश्चापुर ना अशील तसलय भागवतश्चापुर हे पुरे सात्विक पुराण म्हणून घेत. ह्या पुराणान कसं की सांगला त्या अक्षर अक्षर घेऊक जलरी केलं विंगड पुराण असतात. आता लिंग पुराणश्चापुर स्कांद पुराणश्चापुर हे पुरे तामसिक पुराण. हान तो सांगेल पुरे घेऊ का म्हणून नाही. खंचकी वेदाक खंचकी अशील तसल वर्लल खंचकी इतिहासाक हक्काने समजून अशील तसल प्रमाणबद्ध म्हणून कंची दिसता त्या मात्र पुराणांतून काणगेव सगळ्या पुराण मागता म्हणून सांगून 8 पुराण बैसून वाजले रे. त्या 8 पुराणांत तसे सांगला म्हणून सांगून जमकले त्या कोट केल्या रे तितले एक मान्यता असना इतिहास. हे पुराण प्रपंचात जलरी इतिहासांत येताना रामायण येता महाभारत येता आणि तो कंची ग्रहण कोर का कंची सोड का म्हणाल तसा उद्देश येताना कोणकी रचन केल्या त्या रचन केलं हजवेरी तक एक प्रात. आज महाभारत रचन केलं वेदव्यासान साक्षात परमात्मा. तसंच त्यांना महाभारत आशील स्थान कंचे विंगड शास्त्राना तशावनोची ते भारताक महत्वात भारवत्वात महाभारत इत्युच अत्यंत अशीलांतु एक श्रेष्ठ जावनशील तसल वेदादपि परम चक्रे महाभारतम उत्तमम. वेदापशी होड जावनशील एक शास्त्र केला वय जल त्या महाभारत अशी कसरी एक महाभारत असेल त्याची एक प्रामुख्यता विंगड. इकडच्या रामायण रामायण जलरी आज एक उपलब्ध जाऊची वाल्मिकीन बरेल तसल रामायण. त्या वाल्मिकीन बरेल रामायणाक तगेल खंचकी रामाल खंचकी कथा भागात तंतु अशील तसल सर्व प्रामाण्य दिताच. ಕೆಲವು रहस्यमय जावनशील कार्य असतात त्या वाल्मिकी कळण्याच्या पुरो तगेल योग सामर्थ्य एक तक दिशील पुरे फट सत्यशा पुरो जलेरी तक दिसनातील मस्त विषय आमक कळला आम्ही तगेला पण शोहाण म्हणून सांगी विषय नाही. जले मध्वाचार्यान ते कालाचेर तक तक जावकाशील तसल निर्णय इत्यादी काही कलेच तुम्ही महाभारत तात्पर्य निर्णय पाठ करताना यान जेताना तुम्ही त्याचे विशेष अध्ययन केलेलं थई कंचकी वाल्मिकी रामायणांतू आता तै सीतशिली त्या सीतेक हानी उरता जले तै सीता या आकृती ती सीतेकची अपहरण करूची तसल सामर्थ्य तक नाशिल तै सीता अग्निल हंत वता थै नको अग्निल हंत दुकुनो तिगेल मणकेच एक विंगड आकृत येता. हे पुरे खंचकी सांगेल कसलं एक निर्णय असं हे पुरे निर्णय त्या वाल्मिकी एद्रा दिसतन कसं सीतेक थै नको सीतेशिली सीते मणके शिलाय तीन वेल्ले त्या रावणान वेल्ले ते अपहरण केले पुरा ऐकताच जले विशेष चावनशील तसल ताजी मागशी जलल खंचकी गटार ताजी बॅक स्टेज जलल तसल विषय ह्या तई कसले दिसा तशी त्या इतिहासाच ताजी प्रामाण्य विंगड. हे पुरे खंचकी अशील तसल निर्णय शास्त्र हे पुरे शास्त्र हे एक साइडा जले त्या शास्त्रादकून कसं अर्थ काण घेऊ का म्हणून येऊच्या त्या निर्णायक शास्त्र त्या दर्शन प्रपंच सांगेन म्हणजे दोन्ही दर्शनाचं नास्तिक दर्शन या पुरे कसले ना पट्टी म्हणून सांगून बौद्ध त्या नास्तिक प्रपंचांतू बौद्ध विषयापुरो जैनश्यापुरो चार्वाकश्यापुरो हे पुरे नास्तिक प्रपंचांत येतात. बौद्धांत जलरी क्षणिक म्हणून सांगचे सर्व शून्य म्हणून सांगचे हे पुरे बौद्ध प्रपंच. जैनसच जैन जलरी त्यांनी निरीश्वरवाद परमात्मा म्हणून सांगना त्यांनी देवस म्हणून सांगनाच तंगेल प्रकारी जीवन तगेल एक आनंदोच अनुभव सोचो त्यांची तगेल एक मुक्ती अवस्था त्याच्या शोहाड कसले ना हे मुक्ती अवस्था वच का जले
खंयची रीतीरी एक गुडा घाल्लेल पक्षीक एक पंत गुडा दुखून सोडताना ते कशी उबून संतोष पावता त्या रीतीरी ते जीव आणि संसार म्हणाल तसं गुडा दुखून भायर वतना केदनाय उबून ताजे एक आनंद घेवचो तोच मोक्ष असल एक मोक्षाकोस्कर पुरेणार प्रयत्न करका ताजे गोस्कर कसले परस्पर जावनशील तसले एक हार्मनी परस्पर जावनशील तसले एक कसले एक वाईट करणा अशी कर्मा बंधना पळना अशी करचे तशी तांगेल चांग स्वभाव असू का म्हणून सांगून ते कंचकी जैन सिद्धांत चार वाक कसं म्हणताचे मिगेल दोळ्याक कसं दिसता तिथले मात्र सत्य दोळ्याक दिसना ते कंचकी विषय असत तज्वेर मेल प्रामाण्य ना दोळ्या म्हणून सांगल्यार आमगे सेन्सरी ऑर्गन्स कंचकी दोळ्यान पळयलेले कानान आयकलेले मागीर कानान आयकलेले शब्द ते शब्द सत्य आपळल तसल विषय सत्य पुंगील तसल विषय सत्य रुची काढलेलं तसल सत्य हे पुरे कंचकी आमकां आमगेल खंयची इंद्रिया दुखून आमकां ज्ञान जाला इंद्रियजन्य ज्ञान मात्र तांचो प्रामाण्य म्हळ्यार ते मात्र अर्थ त्या मात्र खंयचे घेवचा साध्यशील वर्णल पुरे ताजेन खंयचले एक रितीन या सांगका खंयची एक आमकां दिसना आता पाप पाप म्हळें असं या पाप कोणाले दोळा दिसना तशें आसतना पाप म्हळेल विषय ना पुण्य म्हळेल विषय असं कोणाले दोळा दिसना पुण्य म्हळेल ना अत्यंत सन ऍटम गिटम म्हणून ते कशाला दोळ्या दिसना त्या म्हळेल विषय ना अशी प्रत्येक विषय खंयची एक दोळ्या दिसना तिलो हे पुरे खंडन करून येवन केवल खंयची आमगेले इंद्रियाक विषय जाला त्या इंद्रिया विषय जाला मात्र असं म्हणून सांगून येवचे चारवाक सिद्धांत तशें हांव न्हू खंयची ईश्वर ईश्वर काय आमगेले ऑर्गन्स आमगेले खंयची सेन्सरी ऑर्गन तो दिसना तशें हांव ईश्वर म्हळेल विषय ना आमगेल भितर हे शरीर सोडून भितर एक आत्म म्हणाल आमकां कसले एक दिसना शरीरूच दिसता शिवाय तांचे भितर एक आत्म म्हूण ना म्हूण सांगून आज एक कसं की एक विज्ञान सांगता तसले एक रितीरी ते चारवाक सिद्धांत हे पुरे नास्तिक प्रपंच जाल्यार इकडच्यान आस्तिक प्रपंचांत येतना सदर्शन म्हणून षडदर्शन म्हणतात हे आस्तिक प्रपंचान येवचे तसल दर्शन खंयचे दर्शन हे पुरे म्हणून सांगल्यार सुरवेक वैशेषिक नैयायिक कणादान केलेलं तसलं वैशेषिक सूत्र गौतमान केलेलं तसलं न्यायसूत्र ह्या कणाद सूत्रादुकून वैशेषिक सूत्रादुकून अनुयायी जावन कोण केसची तांणी वैशेषिक म्हणून घेताच गौतम सूत्राक कोणकी अनुयायी जावन आसताची तांकां नैयायिक म्हणटाच तशी वैशेषिक नैयायिक तदनंतर योग सांख्य योग म्हणून सांगल्यार खंयची पतंजली मुनीन बरयलेलं तसले सूत्राक कोणकी व्याख्यान करून त्या कोणकी नमून येताची तांणी योग सिद्धांताची मागीर एकडच्यान सांख्य म्हळ्यार कपिलान बरयलेलं तसल ते खंयची एक सांख्य सूत्र आदकून तांची खंयची एक व्याख्यान घेवन त्या परंपरे कोणकी येताची ते सांख्य सिद्धांताची ताचे नंतर हे चार जाले तदनंतर पूर्वमीमांस उत्तरमीमांस पूर्वमीमांस म्हणून सांगल्यार जैमिनीन बरयलेलं तसले ते खंयची पूर्वमीमांसा सूत्र म्हणटाच कर्ममीमांसा सूत्र म्हणटाच खंयचे रितीरी आगू इत्यादी कोलका तंतु कसले हे म्हूण सांगून त्या पूर्वमीमांसा हांत येता तसल त्या पूर्वमीमांसांत कर्ममीमांसाची खंयची अनुयायी आसाची हांणी पुरे पूर्वमीमांसी म्हणून घेताच उत्तरमीमांस म्हणून सांगल्यार वेदव्यासान बरयलेलं तसलं ब्रह्मसूत्र त्या ब्रह्मसूत्रा अनुसार कोण कोण येताची त्यांनी पुरे उत्तरमीमांसी तांकां वेदांती म्हणचे आजीक कोणीय जाल्यार असं वे जाल्यार पुरे वेदांतीच तांगेले खंयची शास्त्राचे अध्ययन पुरे योगशास्त्र अध्ययन करताची खंयची न्यायशास्त्र अध्ययन करताची वैशेषिक शास्त्र अध्ययन करताची सांख्यशास्त्र अध्ययन करताची मीमांसा शास्त्र अध्ययन करताची हे पुरे कोर्नसच्या पुरो जाल्यार आज एक बहुतेक जाम दर्शन म्हणून वरला वय जाल्यार ते केवल कसले म्हणून सांगल्यार परमात्मान
वेदव्यासान बरयलेलं तसं ब्रह्मसूत्रारी अशील तसं उत्तरमीमांसच अशी वेदांती भरलेच. त्या वेदांतात ह्या वेदांतीन तो मस्त विभागस कसलाय का म्हणून झालं रे ह्या कंचकी ब्रह्मसूत्रस ह्या ब्रह्मसूत्राक 22 ಜನಾನ ಭಾಷ್ಯ ಬರೆಯಲು मध्वाचार्य पुढेची 21 जणांना भाष्य बरेला 21 जणांना भाष्य बरेला त्या 21 जणांना भाष्यात कोण अनुयाय जाऊन येईल तसं 21 पंगडसच की जणांना टंग टंग केले एक विशेष जाऊन अमांतर रूपार एक शाख घेतलेलं यसच टंग टंग एक विंगड पंगड आहे सूर्याला अशी खंडकी सांगून येईल रे ते एक 25 भर 25 पश्चड केवळ एक ग्रंथ तो त्याची विंगड विंगड इंटरप्रिटेशन घेऊन त्या ग्रंथाक प्रामाण्य दोन त्या ग्रंथात कोण 25 विंगड विंगड इंटरप्रिटेशन घेऊन 25 विंगड विंगड मत बांधून येईल तसं वेदांत परंपरा आमगे तांतो प्रसिद्ध पुरे नाग मतत्रय तीन मत अत्यंत पुऱ्या नाग कळलेच अद्वैत विशिष्टाद्वैत आणि द्वैत अद्वैत म्हणून झाला रे शंकराचार्यानं बरेल तसं शंकर भाष्य अनुयाय जावं की सिद्धांत त्या अद्वैत सिद्धांत म्हणतात. रामानुजाचार्यानं बरेल तसं भाष्यांत प्रतिपादन केलं तसं की सिद्धांत हा विशिष्टाद्वैत सिद्धांत म्हणतात. मध्वाचार्यानं बरेल तसं सिद्धांत त्या सिद्धांता प्रतिपादन केलं तसं विषयाक द्वैत सिद्धांत म्हणून सांगतात. हम तो पूरे जनाक वैले हम तो दिश्य सहज कसं जीव ब्रह्म पुरे एक म्हणून सांगून शंकराचार्य सांगता ब्रह्माल अंशो जीव म्हणून सांगून रामानुजाचार्य सांगता पुरे ब्रह्माल देखून अत्यंत भिन्न जाऊन नसायची पुरे ब्रह्माल सेवक म्हणून सांगून मध्वाचार्य सांगता हे पुरे जनाक कळलेला विषय अशी हे कधी असेल एक त्याची मूलभूत जाऊन असेल तसं की व्यत्यास पूरे जन आकळले री सूक्ष्म जाऊन अनंत व्यत्यास असच सूक्ष्म जाऊन हेचे हेजेन व्यत्यास दिसतात तसल त्या व्यत्यासाचे खंची हज्जे करताना खंची अर्थ योग्य खंची अर्थ अयोग्य म्हणाल तसल खंची विवेचन कोण येईल परंपरा तंतु खंची एक विचारधार एक विचारा विषयाचे री करू का म्हणत असनो एक इच्छेद्वार पुरे कडेन करतात प्रायशः कोणाकी जलरी असल एक बुद्धी ना ही आमगेल कधी एक सनातन धर्माचे एक प्रौढीमा म्हणून सांगले चुकी नाही ना कोणाके एक सांगेल आणि तो ताणे सांगेल त्या कशी सम कशी चुकी म्हणून सांगून विवेचन करताना त्यांनी जलेरी सभे येऊन बैसून एक विवेचन कोरका जले आता द्वैताद्वैत किती वाक्यार्थ गोष्टी देतात पुरे जने दोघे जने येऊन बैसून आमगेल सिद्धांत अशी सांगताची तुम्ही अशी सांगताची म्हणून सांगून परस्पर जाऊन एक न्याययुक्त जाऊन एक डिबेट जाता सौहार्दपूर्ण जाऊन एक विशेष जाऊन असेल तर झालं एक टांगेला तू एक टांगेला वाक्यार्थ गोष्टी जाता ह्या वाक्यार्थ गोष्टी जतना कळता कितली ताकी एक तत्व जिज्ञासा कितले आमक कोळ काढलं तसं एक इच्छे की ना विंगडाल आक्षेप खंचे पुरे रीती रस्ता ताजी रीतीने आमगे सिद्धांत कसा सांगता म्हणाल रीती एक जिज्ञास की ना शिक्कील विषय आपास उडगास करत तसल एक हॉड एक अवकाश की हे घेऊ का म्हणाल तसल एक पिपासा एक ताणी आमगे समाजांचो आमगे सनातन धर्मांत कितलं स म्हणून कळत तशी आजी कितले वाक्यार्थ गोष्टी जाऊच्या बरो कितले या जाऊच्या बरो आणखी पंडित वर्ग सच आणखी कळलेलं असाची सांगेला तो सौहार्द कोणकी अर्धंबर्ध शिकेल त्यांनी गलाट करताची या करता अशा बरोबर जर सौहार्द युक्तारी केवळ ज्ञानाने करताना वादे वादे जायते तत्वबोध हा म्हणून सांगेल रीती तत्वबोधागोस्कर पुरे कोण नाही पंडित वर्ण्यामध्ये तो सौहार्द युक्त जाऊन असेल तसं एक वातावरण असं म्हणाला तू कळत कचला म्हणून कितलं गेल सनातन धर्म कितले दृढ जाऊन असं कितलेक विचाराक अवकाश देता म्हणाल तसं एक हॉड तत्व आमक ते कळत अशी खंचकी अशील तसल त्या सनातन धर्माची एक गरिमा इत्यादी पळेल हंत्यतना आम्ही पुरे जन कसं म्हणून सांगा रे माध्व म्हणून घेताच माध्व म्हणताना मध्वाचार्यानं केवळ आम्ही खंचकी
मध्वाचार्य उडगास करून आमगेल गुरु मध्वाचार्य म्हणून सांगल्यार आम्ही माध्व जाता खंडिता के जायनाच माध्व म्हणून आम्ही घेऊ का जाल्यार आमकां मध्वाचार्यान कसल तागेल शिक्षण कसले ताणी कसं आमकां उपदेश केला हाजी विशयाचेर स्वल्पपणी आमकां कळल्यार मात्र आम्ही माध्व जालेले सार्थक अशी आम्ही माध्व म्हणून घेऊ का जाल्यार मध्वाचार्यान कसं सांगला तागेले प्रमेय कसलो हाजी विशयाचेर विशेष जावन अध्ययन कोरका म्हणून उद्देश दवर हे खंयची विशेष जावन आशिल्लें तसले हे कक्षा हे खंयची क्लास प्रारंभ जालेलो तत्वचंद्रिका तसले विशेष जावन तूं सांगता जाल्यार तत्वा विशयाचेर सांगता जाल्यार खंयची प्रमेया विशय सांगता जाल्यार प्रमेय मालिका म्हूण सांगून सुरवेक एक श्रीपाद राय स्वाम्यान व्यासराय स्वाम्यान केलेलो तसलो एक श्लोक पुरे जनाक तोंडार येवूका जालेलो तसो श्लोक आम्ही माध्व म्हणून सांगता जाल्यार आमकां कळूका जालेलो तसो केलो एक चीट म्हणटा पळय एग्जामा वतना एक चीट म्हणाली तरी पर ती एक अत्यंत कॉम्पॅक्ट जावन इतली पूण एक मना वचन जाल्यार आमगे जीवन सार्थक नाही म्हूण आसता तसले एक विशेष जावन आशिल्लें तसं तत्व हे सांगून खंयच्यान येयला म्हूण जाल्यार प्रमेय नवमालिका म्हळ्यार तसं स्तोत्रांत एक श्लोक कसं ते श्रीमन्मध्वमते हरिः परतरः सत्यं जगत् तत्त्वतः भिन्ना जीवगणाः हरेरनुचराः नीचोच्च भावं गताः मुक्तिः नैज सुखानुभूतिरमला भक्तिश्च तत्साधनं ह्यक्षादित्रितयं प्रमाणमखिलम् आम्नायैकवेद्यो हरिः खंयची हांतो सांगतना मध्वाचार्याल खंयची सिद्धांत आसा ह्या मध्व सिद्धांतांत प्रधान जावन आशिल्लें तत्व कसलें म्हूण सांगल्यार तत्वांत सुरवेक खंयचो प्रधान म्हूण सांगल्यार परमात्मा त्या परमात्मा तत्व दोकोन वरलें तत्व सूर्यवच तत्वा विवेचन करतना तत्वा सांख्यान करतना खंयची मध्वाचार्य जाल्यार कसं करता सुरवेक ताण हे केलेलें कसलें तत्वं द्विविधं स्वतंत्रम अस्वतंत्रंच तंतु स्वतंत्र जावन आशिल्लें एक तत्व स्वय जाल्यार तो परमात्मा त्यांचे सुरवे सांगतात श्रीमद्भगवते हरिः परतरः परमात्मा अत्यंत उत्कृष्ट जावन आसा परमात्मा सर्वोच्च जावन आसा तसले परमात्मा विशेष जावन आशिल्लें तसं स्वातंत्र्य कसल त्या परमात्मा स्वातंत्र्य खंयची एक अपेक्षा ना ताका रापच्याक आमकां नेला अपेक्षा आसा श्वास घेवच्या वाऱ्या अपेक्षा आसा भोंवच्याक पांया अपेक्षा आसा एकडे तेकडे कसले उबारका जाल्यार हाता अपेक्षा आसा हे शरिराची अपेक्षा आमकां आसा हे शरीर आमी न्ही हे शरीर आमी अवलंबन कोण जीवन करता आसच हे शरीर येदे कसले चल्ले रे ताजे एक आरोग्या कसले बदलावणे येयले रे तेन्ना थंय आमकां कसं येता म्हूण सांगल्यार कश्ट जाता हे पुरे आमगेल खंयची शरिराचे खंयची न्यूनतेन की ताजे एक डिपेंडन्स आमगेल मस्त आसता कितल्याक डिपेंड जावन आसता पळय आमगे शरिरा डिपेंड जावन आसा रपच्या नाल जावं का घर जावं का वारी जावं का आकाश जावं का उज्ज जावं का उद्दा जावं का खवच्या खाण जावं का हे पुरे आमकां अपेक्षा जाल्यार खंयचे अपेक्षा नातील असो तो परमात्मा मात्र कोणाला एक असले अपेक्षा ना सर्वतंत्र स्वतंत्र जावन आसता खंयचे कालारी तागेल सर्व ज्ञानाने करताना स्वतंत्र जावन आसता कसले इच्छ कोरका जाल्यार कोणाक एक निमगुका यो कसले लेखत की तो कसले लेखत की म्हण आलोचन कोरका म्हणना ताणे चमकलेले वाट म्हळेल रीतीन उज्ज्याक हुनसाण येवची तसं सामर्थ्य दिवच्या सामर्थ्य आशिल्लो उज्ज्याक थंडसाण दिवच्या सामर्थ्य आशिल्लो उज्ज थंडय न्ही हुनय न्ही कोण रपोवच्याकय सामर्थ्य आशिल्लो हे स्वातंत्र्य म्हळ्यार शीं खातना वार येनाशिल्ला गो म्हणले कोण रापचेक येन जाल्यार आमी कसो करता जी वयल्यान एक कांबळ की ना फॅन बंद कर न्हू एक हे कर न्हू उज्ज लाव न्हू इत्यादी थंडी दूर करका देवान मन केल्यार खंयची आशिल्ली तसले आईस दवरल्यार आईसान थंड जायना अशी करूं जात थंड जाल्यार त्या थंडी आमकां लागना अशी करूं जात एक 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 विचित्र जावन आशिल्लें तसले तागेच भाव हे स्वातंत्र्य देवान इतले असल्यार तागेले एक नियम आसके कसले हांव कोणकी सज्जन असच कोणकी साधक असच
अंक चोलकारी तिर व्यवहार कश जाव का त्या व्यवहारा अनुकूल जावनो करता म्हणलं एक उद्देशान करताना तो असल खंयची एक नियमा प्रकारता सृष्टी करता तशी म्हणून सांगून सृष्टी अशी केला म्हणून सांगून ताकी सृष्टीन तो पुरे बंधनच म्हणून ना असल अत्यंत स्वतंत्र जावन असेल तसल त्या परमात्माला की सर्व उच्च जावन तो परमात्माच यांची सांगितलं श्रीमन्मध्वमते हरिः परतरः तसल परमात्मा सर्वोच्चत्व त्या प्रथम सिद्धांत तदनंतर सत्यम जगत तत्वतः हे जगत आमका दोळ्यात दिसत हे जगत आमका दोळ्यात दिसताना हे खंयचे कारणाने फट्टी म्हणून जाय कसं लायक आमका पुरे हाका प्रबल जावन असेल तसं एक विषय असो जलरी तो अनुभव त्यातनं एक सांगच्यास मध्व सिद्धांत त्या अनुभव सिद्धांत अनुभवा कसलं एकत्व जरा अपला पूजा आहे ना मध्व सिद्धांत अनुभवा कसले एक दिस्त जरा कसले खंडन म्हणेल विषय ना असल एक हॉड एक सिद्धांत असवे जल अनुभवा अपला आपण करणा शिरापचे तसल सिद्धांत असवे जल अनुभवा कसले कळता म्हणून अशील तसलेची दाखवत तसल एक सिद्धांत असलेली त्या अनुभव कंची मध्व सिद्धांत तसल मध्व सिद्धांतात विशेष आमगेले जगत आमकां येद्रा दोळ्या येद्रा दिसता म्हाका मुगेल शरीर दिसतास बैशे तसल आसन दिसता नाल दिसता दोळ्याक खंयची अवकाशील घर दिसता अशेल पुरे दिसताच त्या मात्र नाही ताण येता उद्दापितना एक तृप्ती जाता ताणी धूर वता हे पुरे साक्षीक भित्त वयल्यान एक सुख जावचे दुःख दूर जावचे ना कोणे एक आमकां हुनर जो लागले जो कसले आमकां मारले ते दुःख जावचे हे पुरे दुःख जलल की सुख जलल की हे पुरे आमकां एक अनुभव येत तशें आसतना सुख जलल दुःख जलल कोणेय फट्टी म्हणून सांगनाच हे मारलेल कशी पट्टी म्हाका आनीक दुःख आसा हे मारलेल फट्टी नाही म्हणून सांगताच तशें आसतना हांव आनीक हे दुःख विसर न्ही म्हणून सांगून ताजी सत्यत्वा विशयाचेर लोक व्यवहार करता अशें आसतना ताजी खंयची एक दुःखाची की ना सुखाची की विशयाचेर आमकां ज्ञान जलल तक्त साधन जलल तसले खंयची आशिल्ले सर्व पदार्थ हे पुरे मिथ्या हे पुरे फट्टी म्हणून सांगल्यार खंयची रीतीन नमगोच्या जाता तशें आसतना हे जगत ती खंयची आसा हे कसले म्हणून सांगल्यार सत्यम जगत तत्वता हे जगत ते आसा अत्यंत सत्य अंग दिशील तसल फात्तोरय सत्य वारय सत्य उज्जय सत्य आकाशय सत्य सर्व पदार्थय सत्य आणि तो कसले एक फट्टी म्हणाल विषय ना भिन्नाः जीवगणाः त्या परमात्मा लोकून अत्यंत भिन्न त्या मात्र नाही सत्यम जगत म्हणून सांगला जगत या लोकून अत्यंत भिन्न जावन असं कंचे म्हणून सांगला रे हे जीवगण चैतन्य गण आम्ही पुरे एक अशील तसल्या एक ते फातोर कोण असता जो अशील एक टेबल असता खुर्ची असता हाक्का आणि आमका आमगेल व्यत्यास आम कळत कसं असं ते पुरे नॉन लिव्हिंग थिंग्स खंयचे पुरे जड पदार्थ आम्ही कसं लय म्हणून सांगला रे आम्ही चैतन्यात्मक जा आमक ज्ञानस आमक इच्छस आमक प्रयत्नस अशें आसतना खंयची ज्ञानयुक्त जावन आशिल्ले इच्छायुक्त जावन आशिल्ले प्रयत्नयुक्त जावन आशिल्ले खंयची पदार्थ हे चैतन्य पदार्थ म्हणटात असल चैतन्य जीवालांतस ते खंयचे जगत ते ना परमात्मा जल चेतनात्मकूच परमात्मा काय ज्ञान नसतील नाही अशें आसतना त्या परमात्मा पशी अधीन जावन परमात्मा सर्व परिपूर्ण जाल्यार अपरिपूर्ण आशिल्लो तसलो एक स्वभाव असून जीवगण असताच अशी त्या जीवगणाल विशेष जावन आशिल्लो तसलो स्वभाव त्यांनी कसले म्हणून सांगला रे हरे हे अनुचराः खंयची परमात्माक नमगून येवन परमात्मा चरणारविंदारी ताणी खंयची रीतीर सांगला त्या रीतीर चलताच आता पुराणा प्रश्न येवच्या आम्ही आस्तिक आम्ही परमात्मान सांगेल म्हणके चलताची विंगड कोणकी नास्तिक तांणी परमात्मान सांगेल म्हणके काही चलनाच तांणी परमात्मान सांगला कसले एक कोणाक
हानी करू नज तनी हानी करू मागशी सरनाच आम्ही ब्राह्मण जाऊन मांस इत्यादी खवचा नज खवचा मागशी सरनाच हे पुरे असताना त्यांनी आम्ही परमात्मा अनुचर म्हणून आम्ही सांगेत जर त्यांनी परमात्मा अनुचर म्हणून कसं सांगचे नास्तिक परमात्मा अनुचर म्हणून कसं सांगचे असे म्हणून सांगताना त्याचा ना आमगेला सिद्धांत कसा सांगता म्हणून सांगला रे पुरे जण परमात्मा अनुचरच परमात्मान खंयची रीतीर इच्छ केल्या त्या रीतीर चलताच आमकनी तांक व्यत्यास कसलो आमक कळता आ परमात्मा निघेल हाताने घडयला तशा नाव कल्लाम तांक कसलं त्यांनी केलेला वेद तांका विशेष चावनशील तसल अहंकार या परमात्मान घडेल नाही आव केलेलं आहे म्हणेल तसल कोरोची पुरे दवान ज्याला तांगेल कंचकी भ्रांती ती हाव केल्या जाऊच्या त्यांनी परमात्मा अनुचरच जलरी अनुचरत्व भाव तांगेला ना ह्या व्यत्यास शिवाय पण परमात्मा अनुचरण नाही म्हणून गेल सिद्धांत सांगा ना पुरे जन जलरी सूत्रधारिणीनु पात्रधारिना तूची धोरणू खेळेल रीतीरी आम्ही पुऱ्या नान खेळका म्हणून सांगून शास्त्र सांगता त्या मात्रने जीव परमात्मा पशितो कसो दवा पशितो कसो वरल पुरे इक्वल म्हणून सांगलं नाही नीचोच्च भाव बता तारतम्य म्हणलंस कसं आहे तारतम्य ह्या एद्दोळताय तुम्ही सांगेल पुरे अनुभवा समजता एद्दोळताय सांगेल पुरे आम्ही मान्यत करूयात परमात्मा सर्वोत्तम म्हणून सांगून मान्यत करूया जगत्य सत्य जावन म्हणेल विषयाचेर मान्यत करूया जगत परमात्मा लोकून जगत्या लोकून अत्यंत विलक्षण जावन जीव म्हणून सांगून मान्यत करूया तो जीव जलर ते कृष्णाल की हरिल की अधीन जावन म्हणून सांगून मान्यत करूया या पुरे विषयार आमगेल कसले तक्रार ना जलरी तक्रार खी येऊजे म्हणारी नीचोच्छ भाव तारतम्य या प्रकार जीवसची म्हणून सांगताच ह्या कशी सम म्हणून सांगला रे सांगताच तारतम्य म्हणणारी त्या जीवाल कंची स्वभावा योग्यतेने केलेलं तसल तारतम्य ब्रह्मसा सगळे त्या परमात्मा कंची एक भक्ताग्रेसर सगळे सृष्टी करताना तसल एक तपश्चर्य कोण कितली की जना सृष्टी कोण एक एक अंगा दुखून एक एकल्या सर्जन कोण त्या परमात्मा की सृष्टी कर्तृत्व दाखवून दिलं सगळे महत्त्व अभिमान ज्ञान राबून अशील तसं सर्व पदार्थांत एकोपर एकांते जलर शमन नतील राबून या पुरे रीतीर त्या ब्रह्माल कंचकी वायुल कंचकी एक महात्म्य ऐकताना त्या वायुल कंचकी तत्व कळताना प्रत्येक जीवराशी भितर बैसून एक एकल्या भितर बैसून श्वासोश्वास वेळार हंसमंत्र इत्यादी जप कोणत्या परमात्मा समर्पण केलं तसल त्या वायू मध्वनाम मस्तेन सांगून येतात आवायू नम्म कुलगुरु रायला तसल तो वायू आमगेल कुलगुरु म्हणून सांगता जर तो वायू कसलो म्हणून मागचे वर्णन केलेलंस त्या ऐकया त्याच्यानं कळता वायू स्थान कसला ब्रह्म जीवोत्तम म्हणजे आता वायू जीवोत्तम कसला तागेल योग्यत कसली आणि कितली रीतीर परमात्मा उपासन करता एक चिमटी दोष दाखयना आलस्य म्हणाला नीद म्हणाला खाण जाव का म्हणणा कसलं जाव का म्हणणा अशी राबून त्या परमात्माला एक तपश्चर्य शेतान सगळे केला नक्का वायू पर्यंत कसला घेताच देव तसच बरल देवता कोणाकही जलर नीद ना अनिमेष काही त्या म्हणून डोळ्या पत्ती त्या मारनाच केतन तुम्ही राबा एक दिस राबा नक्का 1 घंटो तुम्ही डोळ्या पत्ती मारनाच राबा तुमगेले अवस्था कसं जात म्हण पळया सगळे ब्रह्मकल्प जव चित्त दोळतायत आणि डोळ्या पत्ती मारना शिरापता तांगे सामर्थ्य कसल म्हणून आलोचन करा त्यांनी दवा सेव करची कसलं दवा पूजन करची कसलं प्रत्येक पूजन हेतू प्रत्येक हज्जन करताना एक 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 तत्वान करताना ते देवत येऊन बैसताच आम्ही तत्वाभिमानी देवता चिंतन करताच एक 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 अंगात एक 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 देवत असच असल त्या कंचकी देवत ये ना तांगेल योग्यत पळयताना आम्ही कसं करतात देवा नाही आमगेला पशी मालगड कशा समोर पळो का त्याचा कळता आम्ही धाकल्याची अशी सुरवे सांगताना अहंकार आमगेल मना असेल अहंकार सोडा ओपूजाक आम्ही कसाला दाखली जाऊ काची जरा थंगेल कंचकी योग्यत पळयताना त्यांनी केलं साधन पळयताना तांगेल कंचकी सामर्थ्य पळयताना
आमका कळता आमगेलं तसं सामर्थ्य बेडना बाम ध्रुवाचार्य शिलं त्या ध्रुवरायाल खचकी तपश्चर्य पळयतन कळता तागेल तपश्चर्य कसं आमगेल कसं प्रल्हादाल तपश्चर्य उद्गागल्ले हस्ते कनेन मड्डेले उज्जैगल्ले हे कसं केल्यारी परमात्मा वेरशील तसं स्वभाव सोनी ताणे त्या परमात्मा रक्ता म्हणाल तसं एक विशेष दृढ विश्वास सोनी ताणे पणे बिणे तसं एक सामर्थ्य असं की तिथले एक गर्भादकून येईल तसं चरडान बापसून विरोध केले कसं एक वातावरण घालल्या रे प्रत्येक कडेन दुखून बाहेर येऊ तसं नाही असे नाही तसे नाही म्हणून सांगले रे ना देव अशीची म्हणून सांगून येत तसं एक सामर्थ्य आमगेलेस की तसं एक विश्वासच की आमका तसं एक निर्णयच की तसं एक दृढच की हे आम्ही क्वेश्चन कोण घेऊ का तसे असताना तांगेल खंची उच्चत्व कसं झालंय आम्ही नीचत्व कशी आमगेला पशी नीच मस्तच खंचकी तामस एक द्यावं नसेल तसं कोणाके मारूक खंचे रीतीरे मागशी पळई नातील एक मटाची मनुष्यत्व ना म्हणताच आम्ही तसल एक मनुष्य धम जावं नशील तसं जीवराश शाबरोची ना वरलेल खंचकी असेल चतुष्पाद आदि प्राण्य शापुरोची पक्ष शापुरोची हंगेल खंचकी एक साधन आहे प्रकार आम्ही देवाल नामस्मरण की देवाल चिंतन की देवाल हालतो कितल्या आम्ही आसक्त जाताची तिथली तांनी जायनाच तसे असताना त्या नीचोच्च भाव आपले तर आम्ही मध्ये येऊन डाबल्याची असल खंचकी जीवाल असेल तारतम्य असल तारतम्य हे जगत्यांत स्वभाव रूपारस खंचे एक ऑफिस असताना थंय एकलो सीईओ असत थंय ताक मॅनेजर असत त्यानंतर ऑफिस क्लार्क असायची त्यानंतर पियन सवरलेल पुरे असच तांगेल खंचकी एक 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 स्थान अस त्या स्थाना अनुगुण जाऊन तो असता ते पुरे जना नोट मिळल्यावर मात्र कार्यच खंची एक कार्य आणतो तो सानो म्हणली कुडले तागेल योग्य सानी म्हणली कुडले तागेल आवश्यक तू ने म्हणत नाही या जगत आणतो तागेले योग्य दारम असतच तसे असताना त्या निचोच्च भावंगता आहात तसं निचोच्च भावारी सगळे जीवगणस तदनंतर हे खंची जीवांक मोक्ष म्हणाल तसल विषयस हे मोक्ष म्हणाल कसं मध्व सिद्धांता प्रकारे मसाल रे मुक्ती ही नैज सुखानुभूती आम्हाला निर्दुष्ट जावनशील दसल दुःखाचे गंध तायनातील दुःखालेश तायनातील एक सुख खंची सुख ते खंची एक ताने तन उद्दापिल्यार एक सुख जाता मस्त बत्ता भोन येऊन फॅना मुळा बैसल्यार एक सुख जाता तसल सुख नाही नैज सुख के देवाल एक चिंतन करताना देवाल एक फूल पडलंय आरती करताना देवाल एक फूल पडलंय आम्ही कंचकी एक मागताना कसकी एक संतो एक शुद्धी येली या पुरे जताना आमगेल भित्त वयल्यान आत्माक एक संतोष उत्पन्न जाता एक विशेष छान असेल तसं ऊर्ज उत्पन्न जाता कसले एक नवे ऐकल्याची देवाल विषय कसकी पळयल्या म्हणता रोमांचन जाता देवान आमगेल खंचकी एक प्रश्नाक उत्तर दिले खंचकी एक रित्या देव पावलो म्हणताना अंगा कांटी उठान येताच या पुरे भित्त वयल्यान जे तसले एक स्वरूप आनंद असल स्वरूप आनंद एक क्षणांत एदेच अनुभव सितना इतले एक संतोष जर इतले आमगेला एक ऊर्जत्व जले संपूर्ण ज्ञान असेल तसं त्या आनंदो त्या आनंद मात्र अनुभव एक स्थिती असवे त्या मोक्ष के आता आलोचन करा आमका खंचकी एक गाढ सुषुप्ती वेळार एक आमका येवजीत असेल त्या निद्येंत एक संतोष मिळता ते आमगे स्वरूप आनंदाचे एक सनलेश ना सांगेन म्हणकेची देवाल विषयाचेर कसं की एक ऐकतना करतना पुरे कशी एक अंगा कांट येता ते अंगा कांट येवची कशी असं ते पुरे आमगेल आनंदाचे 1% येना तितल्यांत आमगे तसल एक संतोष येता तितले आमगेल एक परिपूर्णता येता तसल एक आत्माक एक हित दिसता इतली जाव का जाल्यार रे थज्जे खंयची एक पराकाष्ठ ते एक अनुभव सुचस खाली पडलेलं तसल एक आंब्याची एक रोसा एक ड्रॉप पिल्लल्याक तितले संतोष असले जग गटल्यान नाही लिटर गटल्यान नाही क्विंटल गटल्यान नाही टन गटल्यान कितले पिल्लेर एक आयासही जाय ना तितले एक पित्तन कितले संतोष जाता तितले संतोष ठेवची रीती अशील तसल त्या मोक्ष जाल्यार कसल एक आनंद मोक्ष विहार कशे शाबरो त्या मोक्ष सांगला मुक्ती ही नैज सुखानुभूती ही आम्हाला आमका संसार अवस्था वेळारी सुख मिळता ताची मागशी एक बालशे दुःख असता जाल्यार
दुःख नातील तसल सुख हे मिळका कंचान म्हणून सर ते मोक्षान मिळचे. त्या मोक्ष त्या मुक्ती खंचान मिळचे भक्तिश्च तत्सार. तक विशेष जाऊन कसं जाऊ का म्हणून सर भक्ती म्हण जाऊ. मत्व सिद्धांतांत भक्ती मिळेल कसं एक देवावेर भक्ती कोरची मिळेल कसं म्हणून सांगलं रे. भक्ती तो दोन अंशस के एक महात्म्य ज्ञान एक स्नेह एक प्रेम. केवल स्नेह भक्ती नाही. आज एक मस्त रीतीने नाना रीतीने भक्ती मिळेल तसल रूपारी पाखंड सूर झाला. देवाल खचकी विग्रह इत्यादी घेऊन नाना रीतीने त्याची एक मान्यता वर्णाश. केवल एक घराशील चरडा पडेल म्हणजे आम्ही गेल देवा आपळे ते आम्ही गेल भक्ती म्हणून दाखवत तसं एक वातावरण सूर झाला. हे भक्ती म्हणून घे ना. भक्तीन तू विशेष जावनाशील एक अंग कसाला एक पार्ट कसा त्याच्या म्हणून झाला महात्म्य ज्ञान. त्या महात्म्य ज्ञान कशी म्हणून झाला रे. तो परमात्मा कसा लोम. आता कोणी एक गेस्ट तुमगेल घरकडे येता जाल्यार तुम्ही पुरे तक आज इच्छे दिताच ना. एक लोक तुमगेल खंयची एक MLA की MP की तो तागेर इतल्या भोवच्या आयलो ताण तुमकां थंय दूर दुखून ताण एक सेल्यूट करून एक तुम्ही अशील कडेन एक पंत येवन 2 मिनिट उल्लोन चमकल्यार तुमकां एक विशेष जावन असेल तसो उत्साह येता. तागेल गोस्कर पण ताण आमगेल गोस्कर असेल एक केला न्हू एक ताणें आमकां रेकग्नायज केला न्हू म्हणून सांगून तुम्ही ताका कसं करता जे इलेक्शन की हाजे वेळार की ताका वोट घालचे हे आनी करचे पुरे करताच. म्हणजे आमकां ताण काम कोण दिला म्हणून सांगून एक आनी एक कसं म्हणून सांगलें रे. तागेल खंयची योग्यता लायक शिककील असतं लायक खंयची स्थानार आस तागेल खंयची दक्षत्व आस क्रियाशाली आस हे पुरे पळोवन त्या मात्र नाही आमगेले वोटय जाल्यार चांग रितीर आस हे पळयतना तागेले वेर एक विशेष जावन आशिल्लो एक भावन सुरू जाता. अशें आसतना हे सगळे जगत त्या अधिपत जावन आशिल्लो तसो तो स्वामी तो परमात्मा कसो म्हणून सांगला रे. आमगेल हंत भितर शरीरा भितर अनंत रूपात 72,000 नाड्यांतू तो एक एक नाड्यांत एक रूपारी जीवा भितर रब्बनो श्वासा रब्बनो प्रत्येक कडेन रब्बनो आमगेल खंयची नियंत्रण करतवय जाल्यार तक आम्ही मात्र एन्नंत भक्तरू अनंत निनगहरू पूरे अनंत भक्तांते जाल्यार प्रत्येक जावन पूरे जनाल विषयाचेर एक आसक्ती दवर पूरे जनाल विषयाचेर एक मन दवर पूरे जना विषयाचेर एक विशेष जावन काळ्यात दवर खंयची एक रीतीर उद्धार करता म्हणून दुसरं एक भावन पळोवका की मम स्वामी हरिर्नित्यम सर्वस्य पतिरेवच. मिगेल खंयची स्वामी आस तो परमात्मा कसलो तो केन्नाय मिगेल स्वामी जावन आसता विंगडांक जाल्यार तो राखतल जावन आस. हे खंयची एक चिंतन दवरतना तसल ते परमात्मा हे परमात्मा वेरी एक नैजिक जाव आम्ही करू का म्हणून सांगून आमगेल मना दुखून एक प्रीती उत्पन्न जाता. ह्या प्रीतीक भक्ती म्हणचे असल महात्म्य ज्ञान पूर्वक जावन असेल तसं ते सुदृढ प्रेम त्या प्रेम प्रवाहाक भक्ती म्हणचे. तसल त्या भक्तीन करताना मुक्ती मेळची मोक्ष मेळची. त्या पुरे जाल्ले हे जगत असं पुरे असं म्हणून सांगले हे पळोवका की हाजे विशयाचे ज्ञान कोरका जाल्यार खंयच्यान कोरका म्हणून सांगला रे. अक्षादित तृतयम प्रमाणम खंयची 3 प्रमाण खंयचे प्रमाण एक आमगेल इंद्रिय प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. आमगेल इंद्रिय सच आमगेल सेन्सरी ऑर्गन्स सच हे पुरे प्रत्यक्ष प्रमाण. दोन्हीचे अनुमान प्रमाण एक रिजनिंग करचे. ते धुवर असवय जाल्यार ते उज्ज लागला म्हणून गॅरंटी. धुवरान उज्ज काही दिशील ना जाल्यार धुवर असं म्हळ्यार मात्रानच आमकां कसं कळता म्हणून सांगल्यार रे. धुवर येवका जाल्यार उज्जाना न्हू धुवर येवका अशी काय धुवर येतवा ना. तशें आसतना धुवर असवय जाल्यार ते उज्ज लागला म्हणून आम्ही स्पष्ट कोण घेताच. हे केवल खंयची एक रिजनिंगान एक असेल तसर हाजेन करताना ते आम्ही कसले एक काण घेवचे असं ताका अनुमान म्हणतात. आमची गल्यान अनुमान जो कन्नडान अनुमान म्हळ्यार अर्थ विंगडू संस्कृतांत अनुमान म्हळ्यार विषय विंगड संस्कृत कन्नडान अनुमान म्हणून सांगल्यार डाऊट पडचे. ह्या विशयाचेर म्हाका अनुमान आसा म्हणून सांगल्यार हे डाऊट आसा म्हणून जाल्यार संस्कृतांत अनुमान म्हणत तशें न्हय यथार्थ जावन धुवर असल्यार उज्ज आसूं का ते उज्ज नातील ते धुवर येवचे शक्य ना. तशें आसतना ते धुवर असवय ते उज्ज सचीची म्हणून कसं एक ज्ञान जाता हाका अनुमान म्हणचे.
तदनंतर अनेक कसले म्हण री आगम म्हणताची आगम म्हण री सर्व शब्दमय प्रपंच आम्ही उल्लोज जायत वेद जायत पुराण जायत हे पुरे खंचकी शास्त्र सचे हे पुरे आगम त्या आगमांत प्रधान जाऊन त्यावेळे सांगितलं म्हण की प्रधान कंचे म्हणसाल वेद तसं हे तीन प्रमाण त्या प्रमाणांत वेदांत आमना एक वेद्यो हरी सगळे वेदांत सर्वत्र प्रत्येक कोणा सांगून येला म्हणसाला परमात्मा मात्र सांगून येला वरलेलंच वरलेल असल्यारी प्रमुख जान वेदांत प्रतिपादन कोणा केला म्हणसाला परमात्मा केला म्हणल खंचकी एक ते ऑड तत्व हे आमगेले मध्व परंपरेत येईल तसल पुरे जन जला सांगा श्रीमन मध्वमते हरि परतरः सत्यम जगत तत्वतः सत्यं जगत् तत्त्वतः वेदो जीवगणाः वेदो जीवगणाः हरेरनुचराः हरेरनुचराः नीचोच्च भावं गताः नीचोच्च भावं गताः मुक्तिः नैज सुखानुभूतिः मुक्तिः नैज सुखानुभूतिः अमला अमला भक्तिश्च तत्साधनं भक्तिश्च तत्साधनं यक्षादित्रितयं यक्षादित्रितयं प्रमाणमखिलं प्रमाणमखिलं आम्नायैक वेद्यो हरिः आम्ना एक वेद्यो हरिः अशी आमगेले मध्व सिद्धांताचे विशेष जावनशील तसं संग्रहात्मक जावनशील हे श्लोक आणि काही विशेष जावन या केवल एक पंथाक कसले एक विषय असं म्हणून सांगच्या गोचकर या संग्रहात्मक जावनशील तसं श्लोक सांगेल असं हाची नंतर एक 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 टॉपिक घेऊन खंची खंची रीतीने मध्व सिद्धांत ते निर्णय घेता मळल विषयाचे एक विशेष जावनशील तसले मुकावेल पाठात इत्यादी पडोचे एक स्वभाव उदवून घेऊया त्या मात्र नाही तुमकही जले कसले एक मध्व सिद्धांता विषयाचे एक प्रश्न सोय झाले त्या प्रश्न जलर तुम खंडिता काही निघू येत अनुभवारूढार जावनो देवाल कंचके दिल ज्ञानाक समजावनो ताजे उत्तर दिवचे एक प्रयत्न इत्यादी खावे करत तशी परस्पर जावनशील तसले एक हज्जन करताना परिप्रश्नात गीतेन तू परमात्मा सांगितलं म्हणजे तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शिनः आम्ही कसले कोळका ज्याला आम्ही अपास्तांचेर क्वेश्चन कोरका क्वेश्चन कोरनूच आमकां जावकाशील ज्ञान काढून घेऊ तसल परिप्रश्न पूर्वक जावनशील तसले हे अध्ययनाचे आम्ही प्रारंभ करूया म्हणून देवाला प्रार्थना करताची आईचे पाठ मुक्ताय करता श्री कृष्णार्पणमस्तु.